तर तो दिवस आलाच मित्रांनो, बाप्पांना निरोप देण्याचा. तर आज झालेले आहेत बाप्पांना पूर्ण 10 ते 11 दिवस आणि आज बाप्पा चालले आपल्या घरी परत. तर हा दिवस प्रत्येकांना इमोशनल असतो, हर व्यक्तीला. आणि खूप जण, मोस्टली मी पण रडतो आणि खूप जण रडतात. बाप्पा जातो आपल्या घरी त्यासाठी. आता मी चाललेलं आहे परत लास्ट टाईमसारखं लालबाग, खेतवाडी, उमरखाडी वगैरे असे वेगवेगळ्या ठिकाणी गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी आणि गणपती बाप्पाला बघायला. तर चला, हा ब्लॉग मी पण जास्त मोठा करणार नाही, कारण की त्यामध्ये तुम्हाला गणपती बाप्पा दाखवेल आणि जास्त बोलायचा प्रयत्न नाही करणार. तर चला निघूया लालबाग परळ आणि खेतवाडीचे बाप्पा दाखवायला. तर बोला गणपती बाप्पा मोरया आणि पुढच्या वर्षी लवकर या. आता आम्ही निघालेत, पण काय बघा ना प्रॉब्लेम, पाऊस बघा आज कसा पडतोय. आज पाऊस चालू आहे. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो आहे डोंगरीला आणि इकडनं दाखवणार डोंगरीचा राजा आणि उमरगडीचा राजाला जाणार बघायला मूर्ती. जसं तर तुम्हाला आगमनाच्या टायमाला दाखवलेली आणि उमरखडीची नाही बघितलेली मी मूर्ती मोस्टली. आणि आता उमरखडीची आणि डोंगरीचा राजा बघायला जाणार. ते दर्शन केल्यावर खेतवाडीला जाऊ. खेतवाडीचं झाल्यानंतर आम्ही जाऊ लालबागचा राजा आणि आपले जेवढे पण लालबाग साईड, लालबाग परळचे गणपती आहे ते कवर करून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. तर चला, आता पाऊस पण पडतो आहे, कमी झाला आहे पाऊस. असंच पाऊस कमी होते. तर मित्रांनो, जसे तुम्ही स्टेशनवरनं बाहेर आले की तुम्हाला दिसणार डोंगरीचा राजाचा गेट, डोंगरीचा राजाचा गेट. आणि चला आतमध्ये जाऊन बघू मूर्ती कशी आहे. बाप्पा डोंगरीचा राजा, सुंदर मूर्ती. मागच्या टायमाला आलेले तेव्हा डेकोरेशन वगैरे होतं, या टायमाला डेकोरेशन जरा काढलं आहे. मूर्ती बघा, समोर जाऊन दर्शन घेऊया आपण मूर्तीचा. तर मित्रांनो, आता आम्ही चाललेत पुढे उमरगडीचा राजा दाखवायला. आणि पाठी तुम्हाला जसं दाखवलं डोंगरीचा राजा. काय झालं आहे, प्रॉब्लेम काय झाला, ते लोक धोती वगैरे घालत होते, तर चांगलं नाही वाटत. आम्ही गेले, मूर्ती वगैरे बघितली, मस्त मूर्ती होती, सुंदर मूर्ती आहे. आणि आगमनाच्या टायमाला पण जसं काय तुम्हाला दाखवली मस्त मूर्ती होती. बट आता आम्ही लेट पण झाले, लवकर पण झाले, काय कळत नाही. बट ते लोक जरा धोतर वगैरे घालत होते, म्हणून आम्ही पाठवूनच दर्शन वगैरे घेतलं बाप्पांचं. आणि लेट पण होईल त्यासाठी आम्ही लवकर निघालो, कारण की आता खेतवाडीचे पण बाप्पा बघायचे आहेत आणि पुढचे लालबाग परळचे पण आपले बाकी आहेत, ते पण कवर करायचे. तर त्यासाठी आम्ही फटफट निघालेत. चला इकडनं जाऊ. आता बघू आपण उमरगडीचा राजा, देवमाचा उमरगडीचा राजा. मग तिकडनं निघू खेतवाडीला आणि खेतवाडीचे झाल्यावर जाऊ लालबाग परळला. तर आता आम्ही चाललेत, उमरगडीचा राजा दाखवला पाठीमागे आणि आता इकडनं चाललेत पुढे खेतवाडीचे बाप्पा दाखवायला. चालतच चालले, जवळच आहे इकडनं 10-5 मिनटावर मोस्टली. आता खेतवाडीचे दाखवतो पुढे गेल्यावर. आणि या व्हिडिओमध्ये मी जास्त बोलणार नाही, तुम्हाला मूर्ती बाप्पांची दाखवणार, कारण की पाऊस पण आहे आणि आम्हाला फटफट कवर करायचे. तर तुम्हाला मूर्ती दाखवेल, जिकडे बोलणार ना तिकडे मूर्ती दाखवणार आणि मूर्तीचे नाव दाखवणार, खाली कुठले कुठल्या मूर्ती आहेत ते. मित्रांनो, आता आपण आलेलं आहे कुंभारवाड्याच्या महाराजाला आणि ही पण आगमनाच्या टायमाला दाखवलेली मूर्ती बाप्पांची. सुंदर कुंभारवाड्याची मूर्ती, मस्त. जा घडी पाया पडू नये. जा. आत्ता आपण आले खेतवाडीच्या आतमध्ये आणि खेतवाडीची पहिली मूर्ती दाखवतोय, खेतवाडीचा राजा, राजा खेतवाडीचा, सॉरी. इकडनं तुम्हाला पुढचे पण मूर्त्या दाखवेल. इको फ्रेंडली मूर्ती आणि ही खेतवाडीचा गणाधीश. चालू ठोकजे. आत्ता आपण आलेले मुंबईच्या सम्राटकडे आणि ही पण आगमनाच्या टायमाला दाखवली मूर्ती.
बेटा आपण आलेले आहेत खेतवाडीच्या लंबोदरकडे आणि ही मूर्ती पण आगमनाच्या टायमाला दाखवलेली. कृष्णाच्या रूपात आहे कृष्ण. बासरी व भेंडी बासरी हाईट एवढी आहे. खेतवाडीच्या चिंतामणीकडे ही खेतवाडीच्या चिंतामणी ही पण आगमनाच्या टायमाला दाखवलेली मूर्ती. आपण आलेल्या त्या ओम तांडववाली मूर्तीकडे ही पण आपण आतमध्ये बघतो पण या टायमाला लवकर काढली आहे. पुढून तुम्हाला दाखवतो आता मूर्ती. मुंबईचा महाराजा आगमनाच्या टायमाला दाखवलेली ही पण. अंधार दिसतोय. खेतवाडीचा गणराज सुंदर मूर्ती. सगळं डेकोरेशन केलं. दर टायमाचा बाप्पा असाच असतो.
मित्रांनो, आत्ता जस्ट आम्ही सगळे बाप्पांचे दर्शन केले आणि मजा आली आज. आणि हालत पण खराब झाली, बेकार हालत खराब झाली. आणि जे मूर्तीचं दर्शन झालं आहे, तिन्हीच्या तिन्ही मेन गणपती आहे. चिंचपोकळीचा चिंतामणी, लालबागचा राजा आणि मुंबईचा राजा, तिन्ही गणपतीचे प्रॉपर दर्शन केले आम्ही. आणि रश जो होता, गर्दीमध्ये कसं स्टेबल लावून व्हिडिओ काढले. तर बस लालबागचा राजाचं एकदा दर्शन झालं, मन तृप्त झालं, चांगलं वाटलं आणि भिजलो पण आहे. आणि जर तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल, नक्की लाईक कमेंट शेअर करा. मिळूया असे चांगल्या कंटेंटसोबत नेक्स्ट पार्टमध्ये. ट्राय करूया चांगले व्हिडिओ आणण्यासाठी. आज संध्याकाळचा पण एक व्लॉग आणायचा ट्राय करेल मी. आमच्या काकाचा गणपती होणार आहे विसर्जन. तर चला, जास्त काय नाही बोलत, मिळूया चांगल्या कंटेंटसोबत नेक्स्ट पार्टमध्ये. तोपर्यंत बाय.